नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला फिफ्थ लेक्चर बघायचं आहे डिजिटल मॉड्युलेशन टेक्निकचं. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दॅट इज BPSK, ओके, DPSK. अँड देन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्वाड्रेचर फेज शिफ्टिंग, म्हणजे त्याला आपण QPSK असं म्हणतो. ठीक आहे, हा PSKचाच प्रकार आहे. इट इज अ टाईप ऑफ PSK. बट याला क्वाड्रेचर हे नाव का देण्यात आलं? कारण आपण जे फेज शिफ्ट करतो, तर फेज शिफ्ट करत असताना आपल्याला ॲनालॉग कॅरियर जे असतं आपले, राईट, हे ॲनालॉग कॅरियर इट इज divided into four values such as 90 degree, 180 degree, 270 degree and 360 degree. ठीक आहे, सो हे फोर क्वाड्रंट आपले पडतात. सो ह्या फोर क्वाड्रंटचे नवीन काय असणार, फोर सिम्बॉल सुद्धा असणार. सो दिस सिम्बॉल आर 00, 01, 10 आणि 11. म्हणजे फोर तुमचे फेजेस आले यामध्ये आणि फोर काय आले त्याचे सिम्बॉल आले. सो फोर म्हटलं तर आपण काय म्हणतो, क्वार्टर. सो दॅट इट इज कॉल्ड एज क्वाड्रेचर फेज शिफ्टिंग. ठीक आहे, सो हे त्याचं या पद्धतीत नाव पडतं. आता यामध्ये बिट रेट आणि सॅम्पल रेट, आपलं बॉड रेट, हे जे दोन्ही कंटेंट असतात, राईट, हे कसे असतात, सेम फॉर द सिस्टम. सिस्टमसाठी हे दोन्ही सेम असतात. बट वेन द मॅक्सिमम बिट रेट इज अचीव्ड with the help of ASK and BFSK. मॅक्सिमम बिट रेट आपण अचीव करू शकतो विथ द हेल्प ऑफ ASK अँड BFSK. बट याचा अर्थ असा होत नाही की इट डज नॉट रिक्वायर्ड, मीन्स इट डज नॉट मीट रिक्वायरमेंट ऑफ डेटा कम्युनिकेशन. ठीक आहे, सो दॅट दिस हॅपन ड्यू टू व्हॉट, लिमिटेड बँडविड्थ. बँडविड्थ लिमिटेड आहे का बरं? कारण टेलिफोन लाईनसाठी आपल्याला बँडविड्थ कशी लागते, कमी लागते, राईट. त्यांना मॅक्सिमम बँडविड्थ वाले सिग्नल हे वापरता येत नाही टेलिफोन लाईनसाठी. ओके, सो जर आपण बिट रेट आणि बॉड रेट बद्दल विचार केला तर आपण बॉड रेट सेम ठेवला आणि बिट रेट आपण काय केला, इन्क्रीज केला, राईट. सो हा इन्क्रीज करतो आपण मल्टी लेवल मॉड्युलेशन. ठीक आहे, या मल्टी लेवल मॉड्युलेशनमुळे याचे काय पडतात, इट इज डिवाइडेड इंटू डेटा ग्रुप अँड डेटा ग्रुप इज डिवाइडेड इंटू टू और मोर ग्रुप, more bit, and which represent what, a specific value. And this specific value in the form of काय असणार, amplitude, next frequency and phase of a carrier. ठीक आहे, सो बॉड रेट आपण सेम ठेवतोय, बिट रेट आपण इन्क्रीज करतो विथ द हेल्प ऑफ मल्टी लेवल मॉड्युलेशन थ्रू, आणि देन डेटा तो मल्टी लेवल इन द फॉर्म ऑफ डेटा ग्रुप हा डिवाइड करतो टू और मोर बिट मध्ये. त्याला आपण स्पेसिफिक व्हॅल्यू म्हणतो आणि ती स्पेसिफिक व्हॅल्यू AM, FM अँड PM. ओके, ह्या पद्धतीमध्ये येते. आणि QPSKचं एक्झाम्पल जर बघितलं तर हे येतं मल्टी लेवल फेज मॉड्युलेशन. फेज मॉड्युलेशन, ठीक आहे. सो QPSK मध्ये it consists of two successive bits, and this bit stream is combined to form, म्हणजे हे जे टू सक्सेसिव्ह बीट आहे हे काय कंबाईन करता, एक मेसेज मीन्स कॉल्ड ॲज अ सिम्बॉल,
and each message represent the discrete value. ठीक है, combination of what two successive bit and each combined message or symbol which represent a distinct value. ओके, सो आपण आता हे डायग्रामच्या स्वरूपात बघू की जे टू सक्सेसिव्ह बिट आहे. बघा ही डायग्राम आहे ग्रुपिंग ऑफ बिट ऑफ QPSK. बघा आपल्याला यामध्ये एक बिट स्ट्रीम दिली, तर 000110 आणि 11 हे आपले काय आहे, 4 वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल, राईट. मेसेज सिम्बॉल, मेसेज और सिम्बॉल आपण त्याला म्हणतो. तर 2 बिटचा काय मिळतो, तुमचा सिम्बॉल मिळतो, बरोबर आहे का. सो 2 बिट विच फॉर्म अ सिम्बॉल. ह्या 2 बिट बघा, हे 2 बिट आपण कंबाईन करून एकच बनवलं. ठीक आहे, त्या पद्धतीने तर 2 बिटचा एकच, 2 बिटचा एकच, 2 बिटचा एकच. ठीक आहे. सो S1, S2, S3 and S4 are the 4 symbol which is produces with the help of bit stream. ओके, सो याच्यावरून आपण काय करू शकतो की टाइम ड्युरेशन सांगू शकतो की आपल्याला सिम्बॉल जे म्हणजे मेसेज contain what 2 bits and each symbol duration is represented as twice of TB, right. So this is what our QPSK's definition and its waveform. Okay, next point is called constellation diagram. but आता ही जी constellation diagram ही जनरल स्वरूपाची आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे, सो त्याचप्रमाणे यामध्ये आपण एक्स आणि वाय हे दोन्ही ऍक्सेस कन्सिडर करणार आहोत. बघा यामध्ये S1, S2, S3 आणि S4 ह्या सिम्बॉलचे 4 हे काय आपले इनपुट बिट स्ट्रीम म्हणतो आपण त्याला. आणि विथ द हेल्प ऑफ फेज किती पडता, एक 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री अँड 270 डिग्री, राईट. सो ह्या कॉन्स्टलेशन डायग्राम मध्ये जर बघितलं तर 4 फेजेस आहे. या 4 फेजेसमुळे याला क्वाड्रेचर फेज PSK फेज शिफ्ट किंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, ज्यावेळेस तुमचा 00 हा सिम्बॉल असेल त्यावेळेस आउटपुट म्हणजेच आपलं ट्रान्समीटर कॅरियर हे 0 फेज शिफ्ट दाखवतात. ज्यावेळेस 01 असेल तर ट्रान्समीटर हा 90 डिग्री फेज शिफ्ट दाखवणार. जर 10 असेल तर 180 डिग्री फेज शिफ्ट आणि 11 असेल तर 270 डिग्री फेज शिफ्ट दाखवणार. ठीक आहे, सो तुम्ही जर बघितलं यामध्ये सेम पद्धतीमध्ये बघा 00 असेल हे दिलेलं आहे बघा, 00 असेल तर 0 डिग्री, देन 01 असेल तर 90 डिग्री, देन 10 असेल तर 180 डिग्री अँड 11 असेल तर 270 डिग्री, राईट. सो अशा प्रकारे याचं काय होते, कॉन्स्टलेशन डायग्रामचं डिस्ट्रीब्युशन होते. ठीक आहे, आता ही कॉन्स्टलेशन डायग्राम काय झाली आपली एक जनरल फॉर्म मध्ये झाली. सेम पॅटर्न मध्ये आपल्याला ही QPSK साठी कॉन्स्टलेशन डायग्राम बघायची. बघा इथे वेव्ह फॉर्म सुद्धा दिले आहे QPSKच्या. तर आपण आत्ताच बघितलं की 2 बिटचं काय बोलतोय आपण, एक मेसेज बनवतोय, बरोबर. तर ह्या प्रकारची डायग्राम इन द फॉर्म ऑफ QPSK वेव्ह फॉर्म दाखवलेली. ठीक आहे, तर बघा कॉन्स्टलेशन डायग्राम ऑफ व्हॉट QPSK. तर यामध्ये काय रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, तर आपल्याला आपण आत्ताची एक जी डायग्राम बघितली त्या डायग्राम मध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्यावेळेस 00 असेल तर तो 0 डिग्री सांगतोय, 10 असेल तर 180 डिग्री. ठीक आहे, सो तुमची त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड किती असते A आणि फेज शिफ्ट किती असतो 0 डिग्री आणि 180 डिग्री. सेम पद्धतीने ज्यावेळेस 01 आपण बिट स्ट्रीम घेणार आणि 11 घेणार त्यावेळेस तुमचा ॲम्प्लिट्यूड A आणि फेज शिफ्ट किती असणार 90 डिग्री आणि 270 डिग्री, राईट. बट पहिला जो प्रकार आहे तो रिप्रेझेंट केला जातो एक्स ऍक्सिसवर आणि दुसरा वाय ऍक्सिसवर. हे यामध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे, सो यामध्ये छोटे छोटेच पॉइंट आहे बट थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला डिफिकल्ट जाईल. बाकी QPSK ही बेटरच आहे कम्पेअर टू बाकीचे जे आपण फेज शिफ्टिंग बघितले किंवा शिफ्टिंग बघितले त्यापेक्षा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा QPSK ट्रान्समीटर.
आता QPSK ट्रान्समीटर मध्ये बघा डायग्राम ही लाईक दिस. जस्ट QPSK ट्रान्समीटर. आता बघा आपण यामध्ये काय करतोय, सिरियल इनपुट डेटा देतोय, डेटा इन करतोय, राईट. देन हा सॅम्पल द एंटायर कॅरेक्टर बाय 2 बीट, बरोबर. देन याच्यामध्ये शिफ्ट रजिस्टर अँड कन्वर्ट इन टू द व्हॉट पॅरलल आउटपुट बाय अ क्लॉक. याच्यामध्ये बघा हे क्लॉक सिग्नल सुद्धा काय केले, आउटपुट तुमचं कन्वर्ट द पॅरलल आउटपुट सिग्नल बाय द क्लॉक पल्सेस. पॅरलल फॉर्म मध्ये आपल्याला क्लॉक पल्सेस थ्रू मिळत आहे. आणि दिस शिफ्ट रजिस्टर इज कॉल्ड एज अ बिट स्प्लिटर. ह्या टोटलला काय म्हणतो आपण, बिट स्प्लिटर, राईट. सो नेक्स्ट काय की आउटपुट ऑफ मेसेज, हे जे आउटपुट आलेलं आहे आपलं, ठीक आहे. सो आउटपुट ऑफ मेसेज MSB म्हणजेच मोस्ट सिग्निफिकंट बिट रजिस्टर इज ऑफ बिट स्प्लिटर इज इन द फॉर्म ऑफ आय मॉड्युलेटर. हे कुठल्या फॉर्म मध्ये येतं, आय मॉड्युलेटर थ्रू अप साईडला जातं. आणि दुसरं आउटपुट जे आहे हे आय आउट, जे आय इन फेज आहे, लक्षात घ्या, हे आय इन फेज जे आहे म्हणजे हा तुमचा इन फेज सुद्धा सांगतोय, ठीक आहे. आणि त्याच वेळेस तुम्ही जर क्यू मॉड्युलेटर बघताय तर यामध्ये हा आउट ऑफ फेज असतो, ठीक आहे. म्हणजे हा LSB झाला तुमचा आणि हा झाला तुमचा MSB, मोस्ट सिग्निफिकंट बीट, आणि हा लिस्ट सिग्निफिकंट बीट LSB, ठीक आहे. तर हा आउट ऑफ फेज किती असतो, बाय 90 डिग्री इथं यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, ओके. अँड देन याचं जे आउटपुट आहे क्यू मॉड्युलेटर किंवा आय मॉड्युलेटर, राईट. तर आउटपुट कोणाला दिलं जातं, बॅलन्स मॉड्युलेटरला, ओके. सो बॅलन्स मॉड्युलेटर काय करणार, हे आय आणि क्यूच्या फॉर्म मध्ये BPSK जे सिग्नल आहे, राईट. सो त्याच्यामध्ये फेज शिफ्ट हे 0 डिग्री आणि 180 डिग्रीच्या फॉर्म मध्ये असणार. 0 डिग्री फॉर आय अँड सॉरी 0 डिग्री इनपुट बीट आणि 180 डिग्री फेज शिफ्ट फॉर आय बीट, ओके. सो यामध्ये ह्या पद्धतीमध्ये आपले QPSK काय मिळते, आपल्याला आउटपुट मिळते, ओके. सो हे QPSK आउटपुट आपल्याला विथ द हेल्प ऑफ बिट स्प्लिटर, हे एक महत्वाचा प्रकार, याच्यामध्ये LSB आणि MSB ला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो, ठीक आहे. मग यामध्ये काही कॅरियर सिग्नल आपण कॅरियर फ्रिक्वेन्सी असेल किंवा कॅरियर सिग्नल आपण काय करतो, ऍड करतो, ठीक आहे. देन काही याच्यामध्ये सिम्बॉल ऑफ ट्रान्समिशन रेट सुद्धा दिलेला आहे. सो सिम्बॉल ऑफ ट्रान्समिशन रेट हा ट्वाइस टाइम ऑफ 2 TB आहे, राईट. सो यामध्ये आपला QPSK हा काय असतो, इन द फॉर्म ऑफ ग्रुप टुगेदर अँड फॉर्म व्हॉट सिम्बॉल. त्यांनी ग्रुप बनवून त्या पद्धतीमध्ये हा काय करतो असतो, जनरेट करतो असतो सिम्बॉल. कारण 2 बिटचा काय तयार होतोय, एक तुमचा सिम्बॉल किंवा मेसेज तयार होते, राईट. सो दॅट आपण काय करतो, 2 ग्रुप ऍड करतो, ठीक आहे. देन यानंतर बघा QPSK रिसिव्हर आहे. तर QPSK रिसिव्हर मध्ये एक मिनिट, त्याला आपण डिलीट करून घेऊ. QPSK रिसिव्हर. आता याच्यामध्ये बघा QPSK चं जे इनपुट आहे, ठीक आहे. सो हे एक बॅलन्स मॉड्युलेटर 1 ला आणि बॅलन्स मॉड्युलेटर 2 ला विथ द हेल्प ऑफ कॅरियर रिकव्हरी ब्लॉक थ्रू आपण पाठवतो, राईट. आता बॅलन्स मॉड्युलेटर 1 आणि बॅलन्स मॉड्युलेटर 2 हे जे आहे याचं आउटपुट इन द फॉर्म ऑफ काय असणार, बॅलन्स मॉड्युलेटर थ्रू फिल्टरकडे जाणार, राईट. अँड देन अॅनालॉग इन्फॉर्मेशन, आपण अॅनालॉग इन्फॉर्मेशन ही कन्वर्ट केली जाणार 2 डिजिटल D बिट्स मध्ये, एक LPF थ्रू आणि LPF फर्स्ट and LPF सेकंड थ्रू, राईट. Then this D bit combines to the what shift register, okay, and to form what original data.
आता हे आपले शिफ्ट रजिस्टर म्हणजे LPF आणि दुसरा LPF हे काय होता, फर्स्ट LPF आणि सेकंड LPF आपण ADC ला देतो, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, आणि याच्यापासून आपल्याला 2 बिट शिफ्ट रजिस्टर मिळतात आणि ते इन द फॉर्म असतं बायनरी डेटा आउटपुट. ठीक आहे. सो ह्या पर्टिक्युलर QPSK मध्ये जर बघितलं तर आपल्याला QPSK वेव्हफॉर्म आपण आत्ताच बघितले आहे. तर यामध्ये आपल्याला स्पेक्ट्रम ऑफ QPSK जे की आपण पहिले एकदा बघितलं होतं बघा FSK मध्ये, त्याच्यामध्ये पण स्पेक्ट्रम बघितला होता. तर सेम प्रकारची डायग्राम इथं तुम्हाला दिसते, राईट. सो हा जो स्पेक्ट्रम आहे हा किती, ट्वाइस ऑफ PS पॉवर स्पेक्ट्रम आपण असं पण म्हणू शकतो PS ला. तो ही मॅक्सिमम लेवल आहे, पीक लेवल, आणि ही डिस्ट्रीब्यूट होते दोन भागामध्ये, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह भागात. ठीक आहे. सो यालाच आपण म्हणतो पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी ऑफ QPSK सिग्नल. ओके. देन या QPSK वरून आपलं कन्क्लुजन काय होतं की हे जे QPSK आहे हे गुड नॉईज इम्युनिटी आहे आणि लोअर एअर प्रोबॅबिलिटी आहे. याचा एकच डिसएडव्हान्टेज आहे की जनरेशन अँड डिटेक्शन ही थोडीशी एक कशी एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, बरोबर. आणि याचा महत्वाचा काय आहे की QPSK आणि QPSK इज बेटर दॅन PSK. वाय? कारण याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली मल्टी लेवल मॉड्युलेशन हे आपण QPSK मध्ये वापरतो. सो द बिट रेट टू डबल द इट्स बिट रेट ऑफ PSK विदाउट इन्क्रीजिंग द बँडविड्थ. म्हणजे बँडविड्थ वाढवण्याची गरज नाही, पण आपल्याला बिट रेट वाढवून मिळतोय, तर हे चांगलं, राईट. आणि पुन्हा नॉईज इम्युनिटी दोघांची सारखी आहे आणि अवेलेबल बँडविड्थ ही युटिलाइज बेटर QPSK करतो कम्पेअर टू व्हॉट PSK. तर हे याचे महत्वाचे काय पॉइंट्स आहे, त्यामुळं QPSK हा बेटर आहे कम्पेअर टू PSK. आणि ऍप्लिकेशन जर म्हटलं तर याचा ऍप्लिकेशन स्पेस वेव्ह कम्युनिकेशनसाठी होतो, अर्थ स्टेशन आणि जे स्पेस स्टेशन आहे, राईट. तर ह्या दोघांचं कम्युनिकेशन विथ द हेल्प ऑफ आपण QPSK करू शकतो. म्हणजे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी QPSK चा चांगला उपयोग होतो. का बरं? कारण हाय स्पीड मॉड्युलेशन टेक्निक यांच्यामध्ये आहे, डिजिटल टीव्ही मध्ये याचा उपयोग होऊ शकतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट QPSK's applications and ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे. सो यानंतर बघा तुम्हाला इथं काही हे दिलेले एक्झाम्पल्स, राईट. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त फेजचं स्टेट करायचं आणि काही कॅम्पॅरिझन दिले BPSK QPSKचं. ठीक आहे. सो यानंतरचा जो पॉइंट आहे MRE मॉड्युलेशन टेक्निक, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हाच तुम्हाला थोडासा हेक्टिक वाटणार आहे, राईट. MRE मॉड्युलेशन टेक्निकमध्ये दोन प्रकार येतात. एक MRE ट्रान्समीटर, ठीक आहे, आणि देन दुसरा असतो आपला MRE FSK रिसिव्हर. तुम्हाला डायग्रामच यामध्ये थोड्याशा कशा होईल जास्त, ठीक आहे. दिस इज MRE FSK. ठीक आहे. सो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर बघा हे थोडेसे डायग्रामॅटिकली सुद्धा काय थोडेसे कॉम्प्लिकेटेड. बाकी यामध्ये चॅप्टरमध्ये सर्व सेमच पॉईंट तुम्हाला इन द डिफरन्स सुद्धा दिलेले. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे MRE मॉड्युलेशन टेक्निक, आणि ह्या MRE मॉड्युलेशन टेक्निकला पुढे आपल्याला MRE PSK आणि MRE FSK ह्या दोन कंडिशन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो तरी आणखी 2 लेक्चर आपल्याला रिक्वायर्ड राहिले यासाठी. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.